नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचा स्ट्रॉबेरी हलवा कसा बनवायचा तो सांगणार आहे. शरीरासाठी अत्यंत हेल्दी आणि पौष्टिक असा हलवा आज आपण बनवणार आहे. चला तर आपण आता स्ट्रॉबेरी हलवा कसा बनवायचा तो बघूया. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपल्याला जितपत हलवा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार आपण स्ट्रॉबेरी घेतलाय. स्ट्रॉबेरीचं मागचे देठ काढून टाका. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या. स्ट्रॉबेरीला नेहमी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं असतं. स्ट्रॉबेरी धुताना थोडासा मिठाचा वापर करा, म्हणजे ती एकदम स्वच्छ होते. धुवून झाल्यानंतर आता आपण एक सुरीच्या साहाय्याने सर्व स्ट्रॉबेरी व्यवस्थित कट करून घेऊया. या पद्धतीने कट करून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचा हलवा दाखवणार आहे. आपली सर्व स्ट्रॉबेरी कट करून झाली आहे. एक मिक्सरचं भांडं घेतले. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण सर्व स्ट्रॉबेरी टाकून घेऊया. स्ट्रॉबेरी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी इतकी साखर घालायची. साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. स्ट्रॉबेरी ऑलरेडी गोड आहे, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी इतकी साखर घेतली आहे. आता झाकण लावून घेऊया आणि त्याला दळून घेऊया. या पद्धतीने दळून घ्या. पाण्याचा वापर करू नका दळताना. फक्त स्ट्रॉबेरी आणि साखर व्यवस्थित दळून घ्या. एक कढई घेतली, त्याच्यामध्ये साजूक तूप घालूया. तुपाला व्यवस्थित गरम करून घेऊया. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारे बदामाचे काप घातले. त्याला पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. परतून झाल्यानंतर हे काप काढून घ्यायचे आपल्याला, किंवा असेच ठेवले तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. मी काढून घेऊ राहिले. आता त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतका रवा घेतलाय. रव्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला. जितका व्यवस्थित रवा भाजला जातो ना तितका रवा व्यवस्थित होतो, अजिबात चिकट होत नाही. या पद्धतीने रव्याला भाजून घ्या. रवा भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज होऊ राहिला. थोडा हलका हलका गुलाबी रंग यायला लागला आहे, म्हणजे आपला रवा एकदम परफेक्ट असा भाजतोय. या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना नेहमी गॅस हा मीडियम ठेवा. जास्त फुल गॅस पण ठेवू नका आणि जास्त कमी पण ठेवू नका. मीडियम गॅसवर रव्याला आपण व्यवस्थित भाजून घेतलंय. जे बी स्ट्रॉबेरी आपण व्यवस्थित दळून घेतले, आता त्याचा जो बी गर आहे तो सर्व आता आपल्याला ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पटपट मिक्स करा, म्हणजे स्ट्रॉबेरीचा गर पटकन मिक्स होतो रव्यामध्ये. या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी पुन्हा एकदा साखर घालूया. अर्धी वाटी ऑलरेडी आपण घातलेली आहे. आता अर्धी वाटी घालून घेऊया. तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर जे बी आपण बदामाचे काप तळून घेतले ते सर्व बदामाचे काप टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरमागरम आपला स्ट्रॉबेरीचा हलवा तयार झाला आहे. त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. या पद्धतीने स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरीचा हलवा नक्की लहान मुलांना बनवून द्या आणि तुम्ही पण खायला एकदम रुचकर असा लागतो. नक्की या पद्धतीने बनवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व या पद्धतीने स्ट्रॉबेरीचा हलवा तर नक्की बनवून खा. तोंडाला पाणी सुटणारा हा हलवा आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.